नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेखक क्रमांक 233. 20 ऑगस्ट. तपश्चर्या. अहिल्याचे संपूर्ण आयुष्यच तपाने व्यापून गेले. अर्थात प्रत्यक्ष ब्रह्मदेवाची कन्या असल्यामुळे ते तिला बाळकडूच मिळाले होते. अविश्रांत तप करणाऱ्या गौतम ऋषींची पत्नी अहिल्या एक इंद्राच्या वाईट नजरेची शिकार होते आणि पतीने दिलेल्या शापानंतर वर्षानुवर्ष तपामध्ये रत राहिलेली असते अहिल्या. रामायणामध्ये त्राटिका आणि अहिल्या उद्धार केलेली कथा येते. भल्या मोठ्या शिलेला रामांनी स्पर्श केला आणि अहिल्या प्रकटली असे आपण आजपर्यंत ऐकत आलेलो आहे. पण प्रत्यक्ष वाल्मिकी रामायणांनी तसा कुठेही उल्लेख केलेला नाही त्या रामायणात वाल्मिकींनी. कारण वाल्मिकी म्हणतात इंद्र गौतम रूप घेऊन येतो, दोघे एकांतात असतात, गौतम स्नान करून येतात व ते पाहून शाप देतात. वाल्मिकी दोघांनाही देतात. वाल्मिकी अहिल्याची शापवाणी सांगतात. अतिशय व्यवस्थित त्यांनी तो शाप सांगितलेला आहे की कोणताही आहार न करता वायुभक्षण करून भस्मात पश्चाताप दग्धपणे तप करत पडून राहा. ह्या आश्रमात हजारो वर्ष वास्तव्य करशील आणि कोणाच्याही दृष्टीला पडणार नाहीस. इथे मला भस्मप्रभाव पण जाणवतो आणि दशरथपुत्र श्रीराम त्यांच्या आदरातिथ्याने पवित्र होशील, शुद्ध होशील. आणि अयोध्या कांडाच्या 28व्या सर्गातल्या 29 ते 32 हा सगळा शाप वगैरे सगळं दिलेलं आहे विस्ताराने. त्यात स्पष्ट सांगितले आहे की वातभक्षा निराहारा तप्यंती भस्मशायिनी अदृश्या सर्वभूतानां आश्रमे स्मिन वसिष्यसी. गौतम ऋषी शाप देऊन हिमालयात निघून जातात. विश्वामित्र रामांसमवेत मिथिला नगरीला जाताना ही सगळी कथा सांगतात आणि हाच तो आश्रम म्हणून दाखवतात. आणि पुन्हा म्हणतात रामा आता आज चला. मग ते म्हणतात आपल्याला अहिलेचा उद्धार करायचा आहे. मग वाल्मिकी तिच्या तपाला पूर्ण न्याय देतात. इथं अयोध्याकांडमध्ये 13व्या श्लोकात हे सांगतात की तपामुळे जिची प्रभा चहूकडे फाकलेली असते, देव दैत्य मानव असे सर्व आले तरी जिचे भस्मांकित दर्शन दुर्लभ अशी महाभाग्यवती अहिल्याचे श्री रामांनी अवलोकन करताच तिघांनाही ती दिसली. पुढे 18व्या श्लोकात स्पष्ट सांगितले की रामांनी तिच्या दोन्ही चरणांना स्पर्श करून वंदन केले. गौतम ऋषींचे बोलणे स्मरून जवळ बसवून ती त्यांचे आदरातिथ्य करते. कुठेही मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांनी ब्रह्मदेव कन्येला त्या तपस्विनीला पाय लावला असा उल्लेख नाही. आपण आपल्या मनाचा दगड का निर्माण करतो हे माहिती नाही. इंद्राच्या कपटाला बळी पडल्यामुळे हजारो वर्षांचे तप मात्र तिच्याकडून घडले. गौतम ऋषी अंतरंग दूरध्वनीने म्हणजे आजची इंटरनल टेलिपॅथी जी असते त्यांनी आपोआप त्यांना सर्व लक्षात येतं आणि ते तिथं पोचतात. ऋषी तिचे पूर्वकर्म विसरतात. तिच्या प्रचंड तपाची वाहवा करत ते तिचा स्वीकार करतात आणि त्याच आश्रमात दोघं राहतात. भगवत अवतार जाणत असल्यामुळं श्रीरामांचे उभयतांचे विधिवत ते दोघंही मिळून दर्शन घेतात. श्रीरामाने त्यांना वंदन केलेले आहे. राजा जनकाकडे गेल्यावर हे सगळे वर्णन इत्थंभूत वर्णन जनक राजाला स्वतः विश्वामित्र ऐकवतात. तेव्हा ते म्हणतात वा काय धन्य झालो. आणि तेव्हा राजा तर अचंबित होतोच, पण राजाचा पुरोहित असतो तो पुन्हा पुन्हा खोदून विचारतो मग ऋषी काय म्हणाले, मग अहिल्या काय म्हणाली, इतकं खोदून विचारतात. हे त्याचा अनावर आनंद लक्षात येतो. आणि मग ते विश्वामित्र चौकशी करतात की तुला हे जरा जास्तच चौकशी करतोयस असं वाटतं, काय प्रकार आहे. तेव्हा तो सांगतो अहो मी अहिल्यापुत्र शतानंद आहे. मला ऐकून हे फार आनंद झाला की आई वडील माझे दोघे मिळून आता आश्रमात राहत आहेत. आणि हे सगळं सांगताना त्याच्याही डोळ्याला धारा लागल्या होत्या. आई आता पुन्हा म्हणजे जी काही ती शापित होती त्याच्यातून बाहेर आली. ह्यामुळं मला ऐकून हे माझ्या शरीरावर रोमांच उभे राहिले. धन्य म्हणून तो रामाला नमस्कार करतो, विश्वामित्रांना नमस्कार करतो. जनक राजा आणि विश्वामित्रांना हे ऐकून अतीव आनंद होतो, समाधान होतं. धन्य अहिल्या आणि धन्य तिचे घवघवीत तप. नमस्कार.